मंगरामध्ये कसं आहे इकडं तो काय करते हा हे बघा इकडं कसं दिसतंय इकडं आपली गाडी लावली इकडं कसा आहे व्ह्यू कसे आहात मित्रांनो बरेच दिवस झालं आमचे ब्लॉग काय येत नाहीत तर हे बघा इथे इथं बसल्यात नाही का आमचा लय प्रयत्न झाला लय विषय झाला किंवा कुठला व्हिडिओ करायचा कसा करायचा नाही का पण काही मार्ग भेटाना ठीक आहे स्टोरी लिहिली होती 2 तास स्टोरी लिहिली होती हात दुखला माझा स्टोरी लिहून कसली स्टोरी होती ती छान होती अशी रिअल म्हणजे ओरिजिनलच होती ज्या बाई अशा घरी बसतात त्यांना घरी बसल्यावरती कोण किंमत देत नाही म्हणजे म्हणतात नाही का आता समजा आपण काहीतरी बाहेरून मागवतोय तर मग लगेच घरातली म्हणणार काय ही फुकटच खाते हिला काय पैशाची किंमत करणार अशावरती स्टोरी होती छान होती पण ह्यांना कंटाळा आला करायचं म्हणून नाही केली आणि ही माकडी तर शाळेत जात नाही शाळेत जाऊन बसती येडी हे बघा चिवचं कसं चाललंय पप्पी घ्यायचं हॅलो नमस्कार हॅलो मित्रांनो काय म्हणताय मित्रांनो तर विषय असा झालाय की नाही का ह्यांनी टाइमपास केलेला एवढ्या दिवस झाले व्हिडिओ नाहीत काहीच नाहीत ठीक आहे तुमच्यामुळे सगळा विषय झालेला आहे हा काय काय झालंय काय ते आता ह्याची कशाचे येत रे ते बट भजी कशाचे येत कांदा भजी बनवायचं चाललेले तुम्हाला दाखवतात कांदा भजी कशी बनवती हे बघा सगळं टाकून झालं का हा लेट आलो बाहेर असा मस्त पैकी पाऊस पडतोय चाललेला आहे असा मस्त एकदम नाही का आणि आमच्या घरात चाललेलं आहे भजी बनवायचं ज्योती बनवते कुठलं कांदा भजीच ना कांदा भजी बटाटा भजी सगळे भजी मिक्स बनवते असे तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इकडं चहा तयार आहे इकडं भजी तयार आहे बनवायचे चालू आहेत गरमागरम कसे लागतात अरे लय गरम आहे लय गरम आहे काय हे बघा चिवणी काय केलंय काय रे येडी माठी गरम गरमच उचलला होता तू खेळ इकडे खेळ इकडे खेळ बाबू चहा आणि भजी तू खेळ कोणासाठी घर बनवलं बाबूने खरंच बाया बनव मला घरच नाही बनव चांगलं मस्त पैकी आणि खरं नाही का बघ नाही ना तिखट लागते चांगलं तू काय करते तर हे बघा मित्रांनो गरमागरम चहा आणि भजी काय पाहिजे तुला हे अगं चहा सांड काय पाहिजे तुला छान लागतंय जो काय छान लागतंय मित्रांना सांग अयो छान आहे मित्रांनो छान आहे मित्रांनो कशी करते छान आहे मित्रांनो असे करायचं जरा मस्त पावसामध्ये असे गरम गरम भजी आणि चहा कुठं जायची गरज नाही आणि तसं पण आता जाऊ शकत नाही फिरायला परवा आम्ही गेलो पण होतो मावशी तिकडं काय काय वाटलं तर ते सीन तिकडचे टाकतो नाही का शॉर्ट आता झाला तुझी तब्येत झाली जरा मग नाही का तुला त्रास व्हायला लागला है ना कमर उभा लागली त्यामुळं मग आम्ही काय ब्लॉग वगैरे काय पूर्ण केला नाही
मी घरी आलो निघून डायरेक्ट. मग त्या दिवशीपासून काय ब्लॉगच पडले नाही आमचे. असा इथे झाला. ठीक आहे, आज जरा सुरुवात करू परत एकदा. चालतंय ना? गॅप पडला तर पडला व्हायचो. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता मुळशीमध्ये. मुळशीमध्ये म्हणजे आमच्या मावशीच्या घरी चाललेलो आहे. ठीक आहे, अजून जायचं आहे, अजून घरी गेलेलं नाही आहे, जायचं आहे. तोपर्यंत म्हणलं चिवला जरा फिरवावे. बघा तर चाललंय फिरायचं. कुठं आल्यात बघा डोंगरामध्ये. कसं आहे इकडं? चिव काय करते? हा, हे बघा इकडं कसं दिसतंय. इकडं आपली गाडी लावली. इकडं कसा आहे व्ह्यू इकडे पूर्ण मस्त दिसतंय, एक नंबर. चिव तुला सोडू का? तुला सोडू का इथं? होय बाळा. हा, यायचंय तुला घरी? घरी यायचंय का? नाही. नाही काय तर? का ग? तुला भेटायचं तुला. होय चिव. चिव चिऊ कसं वाटतंय? चांगलं वाटतंय का? आज तुला भेटायचंय तुला. एन्जॉय. ते बघ ना, हे कसंही झालेलं. तिकडं वर जायचं सगळ्यात वर. वर जाऊन काय करते? उडी तुम्हाला ढकलून देते. तो बघितलं का, इथूनच सुरुवात होत असते ढकलून द्यायची. असंच फिरायला नेतात नाही का, फिरायला नेतात आणि ढकलून देतात, असा विषय होत असतो. त्यामुळे कधी पण काय करायचं, कधी पण लक्ष ठेवायचं. फिरायला गेल्यावर ढकलून देतात का काय, असं काय आहे का नाही का, त्या गोष्टीचं जरा लक्ष द्यायचं. आता ह्या अशा असतातच काय काय ढकलून देणार, चुकून विकून ढकलून दिलं तर काय सांगता येत नाही. चल तिकडं. वारं जास्त येते, वारं जास्त येते. हाडू बघा मित्रांनो, आम्ही आलो इकडे घरी आणि हिला चालवायची आता गाडी. कर चालू, चल जाऊ दे, दमाने जाऊ दे. आता गेली. गेली तर खरं म्हटलं. आता चो आता गेली गाडी घेऊन, आपण कसं जायचं आता? हा, आली का? आली आता दाखल. गाडी बघ मागे. गाडी बघ मागे. चांगली पळावती गाडी, हा चांगली पळावते की. चांगली येते गाडी. तिला तुला शिकायची का? चल तुला पण शिकवतो ना तर. हा, शिकतो पण गाडी. तुला शिकायची बघा, तुला शिकायची मित्रांनो गाडी. का कसे येतं कुत्रे बघा. तो खाली. ये आतमध्ये घेऊन ये. आण ना आतमध्ये. तुला इकडून घे हळूहळू. का चांगली येते ही गाडी तुला. हे बघा, पूर्वी कायम पारोशीच असती.